नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे जॉमेट्रीचं, त्याच्यामध्ये दुसरा लेसन आहे पायथागोरस थेरम। त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 2.2 मधला आपण थर्ड क्वेश्चन आज बघणार आहोत। जर का 10वी CBSE चे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी त्यांचा जो ट्रायंगल लेसन आहे त्या ट्रायंगल लेसन मधला हा क्वेश्चन आहे। आता इथे डायग्राम दिसते तुम्हाला की ट्रायंगल PQR हा काय आहे, कुठल्याही प्रकारचा एक ट्रायंगल आहे। हे जे दोन पॉइंट्स आहेत ही आहे गिवन इन्फॉर्मेशन, म्हणजे क्वेश्चन सोडवण्यासाठी दिलेली माहिती। तर त्याच्यामध्ये काय दिलंय की PS इज अ मेडियन। तर पहिल्यांदा तुम्हाला मेडियन या शब्दाचा अर्थ माहिती असला पाहिजे। मेडियन, परपेंडिक्युलर बायसेक्टर, अँगल बायसेक्टर, अल्टिट्यूड, हे काय आहेत? हे चार प्रकारचे सेगमेंट आहेत की जे काय करतात, व्हर्टेक्स आणि त्याची जी अपोजिट साइड आहे त्या अपोजिट साइडचं रिलेशन सांगतात। मग त्याच्यामध्ये मेडियन याचा अर्थ काय होतो की PS इज अ मेडियन, याचा अर्थ S हा QR चा मिड पॉइंट आहे। त्याच्यानंतर काय दिलंय, PT परपेंडिक्युलर, हा आहे याचा अर्थ झाला परपेंडिक्युलर टू QR, म्हणजे काय, हा जो PT QR वरती आलेला आहे तर T या पॉइंट पाशी काय झालेला आहे, 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, गिवन इन्फॉर्मेशन बारकाईने वाचायची आहे आणि ती समजून घ्यायची आहे। तर आता तुम्हाला दोन्ही गोष्टीचा अर्थ समजलेला आहे। आता काय प्रूव्ह करायचंय त्याच्याकडे बघितलं तर पहिला पॉइंट आहे PR² इज इक्वल टू PS² प्लस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 होल स्क्वेअर। आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, म्हणजे याच्यामध्ये खरं तर आपण अपोलोनियसचा थेरम प्रूव्ह करणार आहोत। आता CBSEच्या पुस्तकामध्ये अपोलोनियस थेरम असा शब्द दिलेला नाही, पण पायथागोरस थेरम वरून हा क्वेश्चन करायचा आहे। मग पायथागोरस थेरम मी आता सुरुवात केली तेव्हा काय सांगितलं की कोणत्याही प्रकारचा ट्रायंगल आहे, म्हणजे 6 ट्रायंगलचे जे प्रकार आहेत त्यातला कुठलाही प्रकार, पण जेव्हा मी पायथागोरस थेरम असा शब्द उच्चारते तेव्हा ट्रायंगल झाला, स्पेसिफाय झाला, निश्चित प्रकारचा आपल्याला ट्रायंगल यूज करायचा आहे, तो म्हणजे राईट अँगल ट्रायंगल। तर आता या केसमध्ये ट्रायंगल PTS हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, PTR हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि PTQ हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे। तर हा पूर्ण क्वेश्चन म्हणजे फक्त या 3 राईट अँगल ट्रायंगलचा खेळ आहे। या 3 राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज केला की आपण हा क्वेश्चन सोडवू शकणार आहोत। तर मग मी काय करते, सुरुवातीला असे 2 पॉइंट्स प्रूव्ह करायचे आहेत, हा पहिला आहे हा दुसरा आहे। तर इथे LHS ला काय आहे, PR²। आत्ताच मी काय सांगितलं की हा पूर्ण क्वेश्चन काय आहे, कशावरती बेस्ड आहे, 3 राईट अँगल ट्रायंगल मध्ये। तर मग LHS ला PR म्हणजे ज्याचा हायपोटेनियस PR येईल असा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला बघितला पाहिजे, तर तो आहे PTR। इथे म्हणते मी बाय युजिंग पायथागोरस थेरम, बाय युजिंग पायथागोरस थेरम। आता पायथागोरस थेरम कसा यूज करायचा मी भरपूर वेळा प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते, परत एकदा सांगते। इथे इज इक्वल टू चं साइन द्या, LHS ला आहे ती लिहा हायपोटेनियस आणि रिमेनिंग साइड्स PT² प्लस TR², याला आपण नंबर देऊयात 1। बघा LHS ला काय आहे PR², आपली पण LHS ला काय आली PR², LHS प्रूव्ह झाली। आता आपण जाऊयात RHS कडे। आता हे PT² प्लस TR² ची व्हॅल्यू या सगळ्याच्या इतकी आहे, हे असं मला आता प्रूव्ह करायचं आहे। सुरुवात करूयात। आता पहिल्यांदा काय करू आपण, PT² ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया। PT², PTS, ठीक आहे। आता इथे पण मी पायथागोरस यूज करते, इथे देता इज इक्वल टू चं साइन, PS² का बरं, हायपोटेनियस आहे, PT² प्लस TS² असं लिहिते। आता मला कोणती व्हॅल्यू पाहिजे, PT² ची व्हॅल्यू पाहिजे की नाही, मग मी काय करते PS² मायनस TS² इज इक्वल टू करते PT² आणि याला नंबर देते 2। आता मी काय करत आहे, RHS जो आहे तो RHS मला प्रूव्ह करायचा आहे,
त्याच्या व्हॅल्यूज मी फाइंड आउट करते आहे. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 म्हणजे काय, तर मी काय करणार आहे, पहिल्या इक्वेशन LHS ला काय आहे PR², त्याच्यामध्ये काहीही चेंज करायचा नाही. आणि RHS ला काय आहे PT². त्या PT² ची व्हॅल्यू आपण काय घेणार आहोत, PS² मायनस TS² प्लस TR². आलं इथपर्यंत लक्षात. आता पुढे जाऊयात. आता काय इथे आहे TR, ओके नाही, हा TR. आता डायग्राम मध्ये बघा बरं, TR कसा तयार झाला, TS आणि SR झाला का. मग PR² इज इक्वल टू PS² मायनस TS² प्लस TR ची व्हॅल्यू मी घेते TS प्लस SR². आता तुम्हाला आठवतंय का, 8वी मध्ये तुम्ही आयडेंटिटीज इक्वेशन शिकलेले आहात, A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय होतं एक्सपान्शन त्याचं, A² प्लस 2AB प्लस B² म्हणजे काय, तर पहिल्या टर्मचा स्क्वेअर. मी काय करते, ही स्टेप इथे लिहिते. आता PR² इज इक्वल टू PS² मायनस TS². आता हे एक्सपांड करणार आपण, पहिल्या टर्मचा स्क्वेअर TS² प्लस 2 इंटू TS इंटू SR प्लस SR². झालं. आता इथे हा TS प्लस आहे, TS मायनस आहे, कट होईल. मग काय आला, PR² इज इक्वल टू PS² प्लस 2 इंटू SR इंटू TS. TS च्या ऐवजी ST शब्द लिहिते बघा मी, आणि प्लस SR². इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता काय करायचंय, आता आपलं जे प्रूफ आहे तिथपर्यंत आपण पोहोचत आलो की नाही बघा. PS² आला, त्याच्यानंतर ST पण आलाय, पण इथे काय आलंय 2SR आणि इथे पण आलेला आहे SR. तर मग मी आता इथे छोटीशी डायग्राम काढते. हा Q, हा S आणि हा R. S काय आहे, QR चा मिड पॉइंट आहे. म्हणजे याचा अर्थ SR ची व्हॅल्यू जर काढायची झाली, म्हणजे समजा SR 4 असेल तर QR किती असणार आहे, 8 असणार आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्याला कुठली व्हॅल्यू पाहिजे, आता आपल्याला काय रिलेशन पाहिजे, SR इज इक्वल टू काय आलेला आहे, हाफ इंटू QR असं होऊ शकतं. आणि 2SR इज इक्वल टू काय होऊ शकतं, QR. बघा SR ची व्हॅल्यू 4 आहे, QR ची 8 आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. तर याचा अर्थ काय आहे, SR ची व्हॅल्यू ही QR च्या हाफ आहे आणि QR ची व्हॅल्यू काय झाली, SR च्या डबल झाली. मग मी आता काय करते, इथे लिहिते PR² इज इक्वल टू PS² प्लस 2SR म्हणजेच काय आहे, QR इंटू ST प्लस SR ची व्हॅल्यू काय आहे, हाफ ऑफ QR. म्हणजे काय झालं, QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा बघा, पहिलं प्रूफ आपल्याला मिळालंय का. तर अशा इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सहजरीतीने सोडवू शकता. आता आपण काय करूया, आपण जाऊयात आता सेकंड प्रूफ कडे जाऊयात. आपण परत एकदा काय करूया, LHS चा विचार करूयात. तर LHS ला काय आहे, सेकंड प्रूफ मध्ये PQ². मग परत एकदा काय करायचं, असा राईट अँगल ट्रायंगल बघायचा की ज्याच्या LHS ला PQ येणार आहे किंवा ज्याची हायपोटेनियस PQ आहे. तर मग इथे मला काय मिळाला, इथे बघा ट्रायंगल PTQ आहे का, PTQ. याच्यामध्ये LHS ला काय आलेलं आहे, PQ आलंय. इथे काय म्हणते मी, बाय युजिंग पायथागोरस थिअरम. काही काही विद्यार्थी PT लिहितात, तर हे असं लिहायचं नाही. पूर्ण पायथागोरस हा शब्द तिथे येणं गरजेचं आहे. ट्रायंगल आपण PTQ, ठीक आहे. आता पायथागोरस यूज करायचा कसा, LHS ला काय घ्यायची आहे, हायपोटेनियस PQ² इज इक्वल टू PT² प्लस QT². परत त्याला आपण नंबर 1 देऊयात. हा क्वेश्चन एकाच वेळेला सोडवायचा, त्यामुळे तुमचा नंबर जो आहे तो पुढे जाणार आहे, पण मी नंबर 1 दिलाय. आता LHS काय आहे, PQ². झाली का LHS प्रूफ.
आता आपण कशाचा विचार करायचा आहे, RHS चा. RHS मध्ये काय आलं, PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. आता मगाशीच आपण फाइंड आउट केलंय बघा PT स्क्वेअर ची व्हॅल्यू, ओके नाही. PT स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर. इथे म्हणूयात पुट द व्हॅल्यू ऑफ PT स्क्वेअर. हे अगोदरच आपण केलेलं आहे, लक्षात आलंय का. मिडल ट्रायंगल PTS त्याच्यामध्ये आपण पायथागोरस यूज करून PT स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. पुट द व्हॅल्यू ऑफ PT स्क्वेअर इन इक्वेशन नंबर 1. मग काय होईल, PQ स्क्वेअर. PT स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली, PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर प्लस आला QT स्क्वेअर. आता काय शोधायचंय, QT स्क्वेअर. बघा आता हा जो QT आहे, मी अशी डायग्राम काढते, QTS. अशी डायग्राम मी का काढत आहे, तर गिव्हन क्वेश्चन मध्ये S या पॉइंट बद्दल आपल्याला सांगितलं आहे. मग S काय आहे, QR चा मिड पॉइंट आहे की नाही. मग तो मिड पॉइंटही आपल्या आन्सर मध्ये यायला पाहिजे आहे आणि शिवाय QT ची व्हॅल्यू पण पाहिजे. मग कशी होईल QT ची व्हॅल्यू, तर QS मायनस TS. येत्या लक्षात, QS मायनस TS. मग काय होईल, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर प्लस QT ची व्हॅल्यू येईल QS मायनस TS स्क्वेअर. परत काय होईल इथं, PQ स्क्वेअर PS स्क्वेअर मायनस TS स्क्वेअर. लक्षात येते का. मॅथ्स लक्षात येणं म्हणजे काय, पहिली स्टेप लिहिली त्याच्यानंतर दुसरी स्टेप लिहिली, त्या दोन्ही स्टेप मध्ये काहीतरी चेंज केलाय, हा चेंज लक्षात येतो म्हणजेच मॅथ्स समजतं. आता इथे काय करणार, A मायनस B होल स्क्वेअर आयडेंटिटी 8वी मध्ये तुम्ही शिकलेले आहात. तो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आला QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू TS आणि इथे आला प्लस TS स्क्वेअर. स्क्वेअर आहे ना लास्ट टर्म, तर ती नेहमीच पॉझिटिव्ह राहणार आहे. हे कट झाले, हे कट झाले. आता इथे लिहिते मी, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू TS. त्याला आपण ST म्हणूयात, ठीक आहे. आता याच्याप्रमाणे अरेंज करूयात, PQ स्क्वेअर PS स्क्वेअर मायनस 2QS इंटू ST प्लस QS स्क्वेअर. परत एकदा मगाशी घेतलेलाच पॉइंट आपण घेणार आहोत, QSR. तर QS आणि SR दोन्ही इक्वल आहेत, कारण S हा काय आहे, त्यांचा मिड पॉइंट आहे. त्याच्यामुळे 2QS ची व्हॅल्यू आहे ती येणार आहे QR. मगाशी सांगितलं तो सेम पॉइंट इथे आपण काय करत आहोत, रिपीट करत आहोत. आणि QS म्हणजे QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने हे तुम्ही दोन्ही क्वेश्चन्स आहेत ते प्रूव्ह करू शकता. आता जर का विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे दोन्ही प्रूफ तुम्हाला मिळाले आणि ते मिळाल्यानंतर जर का तुम्ही हे दोन्ही इक्वेशन्स ऍड केलेत, तर जे तयार होतं त्यालाच अपोलोनियसचा थेरम असं म्हणतात. तुम्ही अपोलोनियसच्या थेरमने क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत की नाही. अपोलोनियसच्या थेरम मध्ये काय तर बघा, PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर, PS स्क्वेअर PS स्क्वेअर काय होणार आहे, 2PS स्क्वेअर. आणि हे दोन्ही व्हॅल्यूज काय होणार आहेत, कट होणार आहेत. हा QR अपॉन 2 म्हणजेच काय येणार आहे, आयदर QS येईल किंवा SR येईल. तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा. हा क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. याच्यातला जर का हाफ पार्ट विचारला तर तो 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्याच्या आधी व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि माझं नाव आहे स्वाती विश्वास वजे, माझं चॅनल आहे स्वस्तिक एज्युकेशन. तर तो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीच्यांना पण सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.